नमस्कार. दिवाळी जवळ आली आहे आणि फराळ म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं. पण आमच्याकडे दिवाळीनंतर खूप रुग्ण येतात आणि सांगतात, सर खूप खाण्यात आलं आणि आता खूप गिल्ट वाटते, कसं तरी वाटतंय की का खाल्लं एवढं, वजनही वाढून गेलंय आणि ठरवलेले जे संकल्प होते ते कुठलेच पूर्ण नाही झाले. लक्षात घ्या, कुठल्याही चांगलं फूड बघितल्यानंतर आपल्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचं एक केमिकल सिक्रेट होतं, ज्याच्यामुळे आपल्याला ती गोष्ट घेण्याची पुन्हा इच्छा होते. खास करून जे फूड आपण आधी घेतलेलं असेल आणि आपल्याला आवडत असेल असं फूड जर डोळ्यासमोर आलं तर आपल्याला त्याची इच्छा खूप होते. हे टाळण्यासाठी आपण दैनंदिनीमध्ये आपल्याला शिस्त लावणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी नको असतील त्या नाही म्हणायला शिकलं पाहिजे. मग ते फक्त फराळाचंच नाही, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये एखादी छोटी मोठी गोष्ट जी तुम्हाला त्रासदायक असू शकते पण आवडते, जसं की हॉटेलमध्ये जाणं असेल किंवा तिथे जाऊन खाणं असेल, तुम्हाला माहिती आहे ते गेल्यावर तुम्हाला नंतर परत गिल्ट येते. तर ह्या गोष्टींना तुम्ही रोज नाही म्हणायला शिकला तर मेंदूला सवय लागेल आणि मग अशा दिवाळीच्या वेळेस तुम्हाला अचानकपणे प्रश्न नाही पडणार की आता काय काय खाऊ आणि नंतर पुन्हा गिल्ट येईल. थँक्यू.